जय गजानन. गण गण गणात बोते. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18. श्री गणेशाय नमा. जय जयाची चिद्रिलासा. हे गोविंद श्रीनिवासा. हे आनंद कंदा परीक्षा पाही माम दीन बंधो. हे केशवा केशी मर्दना. हे माधवा मधुसूदना. हे पुतना प्राण शोषणा पांडुरंगा रुक्मिणीपते. काय माझ्या आहे मनी ते तू जानसी चक्रपाणी. तेच कारे तुझ लागुनी बोलून दाऊ पद्मनाभा. भक्तजी जी इच्छा करी ती पूर्वीसी श्रीहरी. ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाळ. म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा. सोडा मनीची कठोरता दास गणू हा तुझा असे. अकुटाच्या शेजारी मुंडगावे नाम एक नगरी. तेथे बायजा नामे खरी समर्थाचे भक्ती नसे. हळदी बाळ्याच्या वंशास इचा जन्म झाला सत्य. शिवराज नामे इचा तात बुलाबाई जन्नी असे. बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी. ललाटी जे उद्या त्यांनी लिहिली असे तेच घडे. बायजाली तारुण्यात गर्भधारणा करण्याप्रत. घेऊन गेला तिचा तात जमाताच्या गृहासी. परी उपयोग नाही आला जमात शंड होता भला. तेने जनक जननीला शीक झाला अनावर. बायजेकडे पाहून जननी करी रोदन. माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते. भुली म्हणे शिवरामासी बायजान ठेवा आईशी. दुसरा नवरा करुणीसी देणे आहे भाग पहा. शिवराम म्हणे त्यावर ऐसा नका सोडू धीरा. हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कडेना. काही दिवस वाट पाहू नको ऐसे अधिक होऊ. बायजासी येतूच ठेवू तिच्या सासूरवाडीला. नुपस्सकत्व अधोत्परी आले असेल त्याला खरी. त्या औषधाने होईल दुरी वाट पाही यास्तव. ऐसे उभयता बोलून बायजासी तेथे ठेवून आले मुणगाव कारण आपल्या घराते. बायजीचे वय 15-16 वर्ण काळा सावळा. तारुण्याने मुसमुसला होता जिचा शरीर भाग. डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर. जिला पाता अंतर कामुकाचे मोहित होई. तिच्या थोरल्या तीरासी पाहुणी बाई जासी इच्छा झाली मानसी. बोक्तीचा करावया त्याने प्रयत्न केला नाना. वडावयाच्या तिच्या मना म्हणून लागला क्षणा ऐसे बायजा कारण. हताश ऐसे मुडीन होई मी चुतला पतीचे ठाई. आमरण करतो पाही तुझे वेडे संगोपन. झुरणे देहे सोडून आनंदित ठेवी मन. वेडे आजपासून मीच नवरा समज तुला. ऐसे त्याने सांगावे साळेनाने करावे. काही अमिष दावावे चित्त तिचे भुलावया. परी उपयोग होईना बायजीच्या न येई मना. ती म्हणे नारायणा कार्य दैन्य मांडलेस. बाळपणापासून ध्यायले मी तुझे चरण. त्याचेच का हे मज लागून फलदृष्टी पडावे. जयाचा मी हात धरिला तो न पुरुष कडून आला. दैवयोग समजून चुकला संसार नशिबी नाही मम. बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल पाही. कृपा करी रे शेषशाई स्पर्श पुरुषाचा न हो मला. ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापासी. आपला हेतू कळविण्यासी रात्रीची या समयला. तो बायजाने इन्कार करून केले उत्तर. कैसी लाज तीडभर नाही उरली चित्ती तुला. तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परीस साचार. सोडा हा विचार स्वैर ऐसा होऊ नका. या तिच्या भाषणा तो नानी मुळी मना. होतो कामाची वासना नित्य विलया जातसे. अंगावरील टाकण्यात हात ज्योती पाही इतक्यात. तयास तो थोरला सूत मांडीवरून पडला हो. खोक पडली डोक्यासी बायजेने धरिले त्यासी. बसून आपुल्या मांडीसी औषध लावू लागली हो. बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा. अभिलाष तो नाही बरा परस्त्रीचा केव्हाही. मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन. अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेल्या कर्माचा. त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला. पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपुल्या मुणगावी. बुलाई म्हणे पतीसी चला जाऊ शेगावासी. महाराजांच्या पुसायासी पुढील भाकीत बायजेचे. ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्येसी. महाराजा ते पुसायासी
आपल्या त्या कांतेसह. बाईजा घातली पायावर, केली विनंती जोडू न कर, कृपा करा या मुलीवर, पुत्र पौत्र द्यावे हिला. ते समर्थांनी ऐकले, शिवारामासी हासत वदले. अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या, जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात. उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजाला परत आला मुंड गावी. परी त्या समर्थ वचनानी बायजा आनंदली मनी, निष्ठा गजाननाच्या चरणी जळली तेव्हापासून. समर्थाचा एक भक्त पुंडलिक नामे मुनगावत, त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिल्या प्रथम अडथळा जनके नाही केला, शेगावास जाण्याला पुंडलिकाच्या बरोबर. त्याने ऐसे वाटले, साधू चरणीने धरले, तेच तिच्या करतील भले, निज कृपेने कल्याण. पुरुषत्व देतील जमातासी, अशक्य नाही संतासी, ऐसा विचार मनासी, करून राहिले स्वस्थ ते. पुंडलिकाच्या बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, तेने पुकार जगभरी, ऐशा रीती झाली. हे शेगावच्या वारीचे डोंग आहे दोघाचे, तरुणपणी मानवाचे मन परमाती लागना. बायजा आहे तरिंजवान, पुंडलिकासीही तारुण्य, याची वारी विषय भान, हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती जडली, विषय सुखाची नावाळली, भोगण्याही युक्त केली, वाटते या उपेतांनी. पुंडलिक जरी मारी असता, तरी हा संबंध योग्य असता. बायजाच्या धरण्या हाता, काकी ते तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याची आल्या पोटी, म्हणून यांची ताटाटोटी केलीच पाहिजे जास्तीत. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार, नव्हता कामाचा विकार, मनी उत्पन्न जाहला. बुलाई म्हणे बायजाशी, तुका काटे हरणीची, पुंडलिकाच्या घरा जासी, हे काही कळेना. ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमात, कोल्हान राही उपोषित, उसाची या फडामधली. वाव पाहून बाटुकाला, बैल नाही पुढे गेला, काटे आमच्या नावाला, काडे उगे लावू नको. बोलाई म्हणे नवऱ्यासी, हिला नका ठेवू ऐसी, लावून द्यावी मोहतरासी, पहा पोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते, सदा त्याशी हितगुज करते, एकमेका पाहून भरते, येत दोघा प्रेमाचा. चला जाऊ शेगावास, घेऊन या काटीस, सांगू अवके महारास, चाळे या बायजीचे. संताशी अवघे करते, ते संतीचे चाहते, पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई, पुंडलिक भोकऱ्या आला तोही, चौघे येऊ लागले पायी, शेगावी श्री समर्थाच्या. पुंडलिकाचे पाहुन बोलू लागले दयाघन, की बायजा तुझी बहीण, पूर्वी जन्माची पुंडलिका. लोकनिंदा जरी करीती, तरी अंतर न द्यावीच प्रती, दोघे मिळून करा भक्ती, सचितानंद हरीची. भुले आपुल्या पोरीच, लाहू नको भलता दोष, हे बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे. शिवाय या बायजीला कोठेही न नवरा भला, ही नाली करायला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी, अशी जगे जन्मवरी, जनाबाई पंढरपुरी, अशाच रीती राहिली गे. तिने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला कोणी ना आता छळावे. ऐसे समर्थाचे भाषण शिवरामाने ऐकून, गेला असे गहीवरून, शब्द न काही बोलवे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुनगावासी आला, पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात, ते कैसेही थोडक्यात गोष्ट सांगतो ये ठाई. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर, पहा खामगावकर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला, आणविला मोठ्या डॉक्टराला, औषध पाणी करायला खामगाव माजारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती, शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटची बांधली, शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा ना उपयोग झाला, फोड वाढू लागला, वडील बंधूच धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी, व्याधी असह्य झाली खरी, शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो. आता हाच उपाय
आठवावे सद्गुरु पाय, याविने दुसरी सोय काही नसे राहिले. पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या लेकरांचा वृत्तांत किमपि आता पाहू नको. ऐशी श्रोते विनविनी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटोनी, सुमारे समय एकचा. तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्द किर्र. कोल्हे हुकणे कांतारा, दनानून गेले हो. तो एकदमनी आली, तट्यावरी लागलेली. गाडीच होती जुंपली, जोडी खिलाऱ्या बैलाची. कंटा माझी घागरमाळा, वाजू लागल्या खळखळा. मागे पुढे सोडीला, होता पडदा दमनीच. दवाखान्याच्या दारापाशी, दमनी आली निश्चयसी. डॉक्टर पाहत होता तेसी, पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला, ब्राह्मण दमनीला खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे. डॉक्टरांच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कोठुनी, आपण आलात येठाया. ब्राह्मण बोले त्या कारण, माझे गजा नामभिधान. तीर्थंकरा घेऊन शेगावून आलो मी. डॉक्टर भाऊ कवरला, जो का आहे फोड झाला. हा अंगारा पाठविला, लावण्या त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ, हे घ्या आपल्या हातात. मी जातो आता परत, वेळ नमशी राहावया. तीर्थंकरा देऊन निघून गेला ब्राह्मण. त्या शोधाया कारण, भाऊने शिपाई पाठविला. परीनं पत्ता लागला, गाडीनं दिसली कौनाला. भाऊ म्हणी घोटाळला, कशाचा ना तर्क चाले. फोडास लाविता अंगार, तो तात्काळ फुटला खरा. येऊ लागला भराभरा, पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्वरत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ वदले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलास, नुसतान चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून. हृदयाले उचंबडून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन. लेकरासाठी धावून खामगावासा आला हो. कौरे केले अन्नदान, त्या व्याधीच्या निमित्त जाण. अंतर्ज्ञानी असती पूर्ण, श्री गजानन नवलिया. असो एकदा समर्थ स्वारी, निघती झाली पंढरपुरी. त्या श्री चंद्रभागे तिरी, विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर, दिवसवारीचा साचार. स्पेशल गाड्या वरचेवर, जाऊ लागल्या पंढरीला. जगू आपा पाटील हरी, बापूंना व मंडळी दुसरी. सोडून या शेगाव नगरी, नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार. येथे गोमाजी नामे साधूवर, समाधिस्थ झालासे. झरी जिवंत पाण्याचे, आसपास त्या माळाचे. आहे म्हणून गावचे नाव पडले नागझरी. हो गोमाजी बोवसाच्या, गुरु महादाजी पाटलाचा. प्रथम आशीर्वाद झाला साचा, शेगावीचा पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावचे, गोमाजीला वंदून साचे. रस्त्यास लागती पंढरीचे, ऐसे त्याचा परिपाठ. या परिपाटे म्हणून नागझरीसी येऊन, अग्निरथात बैसून निघती झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थाची होती स्वारी. बापूंना आणि दुसरी माणसे 55. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदायक वारकऱ्याचा येऊ लागल्या पंढरीसी. मेघ दाटले अंबरी, क्वचित कोटे भूमीवरी. पर्जन्याची वृष्टी खरी, होऊ लागले श्रोते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर, गजबुजून गेले फार. भरती येता सागर, जेवी जाय उचंबळुनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी, टळांची ती गर्दी खरी. जय जय रामकृष्ण हरी, भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कौनाच्या कौनाला, नये ऐका वयाला. ऐसा आनंदी आनंद चालला, तो मानू कोठवर. नाथ निवृत्त ज्ञानेश्वर, सावता गोरा कुंभार. श्री तुकोबा देहुकर, सोपान मुक्ता जनार्दन. या संताच्या पालख्या, पंढरीचा आल्या देखा. भक्तांनी उधळीला बुक्का, आदर कराया कारणे. त्या योगे आकाशात, बुक्क्याचे जणू झाले छत. सुवास उठला घमघमीत, गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला,
समाले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाट्यावरी वाडा चौफाळ्या शेजारी. दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलीस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यावरी. पती चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशीचं साचार हरी पाटला बरोबर. बापुना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापुना मागे राहिला तो होता स्नानासी गेला. म्हणून त्यासी वेळ झाला मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी तो समजले ऐशा परी. दर्शनासी गेली सारी आताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पडत पडत दर्शनाचा धरून हेत. राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीच वाट मिळेना तेथे हा बापुना. केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात. बापुना म्हणे मनासी हे विठ्ठला ऋषिकेशी. कार निष्ठूर झालासी मजला देई दर्शन. तू सावत्या माळा कारण अन्न गेलास धावून. ते बी येई राऊळातून मज भेटण्या पांडुरंगा. अरण होते 8 कोस तैसे नवे येते खास. मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथांचा अशिनाथ. मग कार देवा मज प्रत उपेक्षिले यावेळी. ऐसा बहुत धावा केला शेवटी बापूंना हताश झाला. परत बिराळासी आला अस्तमानाच्या समयाला. मूक झाले होते म्लान अवघ्या दिवसाचे उपोषण. बापुनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सभोवरी. फिरत होते भिरवरी याचे नाव ध्यास हो. बापुनाशी पाहुन हसू लागले अवघेजण. हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणा. शेगावून दर्शना पंढरीशी आला जाना. येथे येऊन खेळ नाना फिरला पाहत गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती यास कशाच श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापुनाला वेदांत आहे अवघा आला. ती कशाची दर्शनाला जाई सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळात. वेदंत्याचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन. बापुनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला मग हा येते कशाचाला. का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. आहो हे वेदांती लोकांना सांगती. शब्द चावटी हमेश करती अनुभवाचा लेश नसे. सगुण उपासना झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसा उपवास तयाचा प्रत्येकाने केला साचा. अवघ्या पुढे एकटाचा टिकाव लागला कोठुनी. तो बापुना बसला उपुशीत दातासी लावणी दात. ते होते अवघे पाहत स्वामी निजल्या जाग्याहून. गरिबाचे साकडे साधुलाचे एक पडे. सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवन. समर्थ म्हणते बापूंना दुःख नको करूस म्हणा. ए तू रुक्मिणीवरा भेटवितो हे काळी. तो महाराज उभे राहिले कटी हात ठेविले. पाय खाली जुळविले समचरण दावावया. तुळशी फुलांची माळ कंठी मूर्ती सावळी गोमुठी. बापुनाच्या पडली दृष्टी शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाहेवरी समर्थ दिसले पाहिल्या परी. त्याने बापुनाच्या अंतरी अति आनंद चाहला. धोतर पागुटे आणि शेला जो घरी दृष्टी पडला तोच त्याने पाहिला. दर्शना जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजास तसेच दर्शन आम्हास. होऊ द्या आम्हा हे आस पुनर्पी श्रीच्या दर्शनाशी. ऐसे ऐकता भाषण बोलले झाले गजानन. बापुनाना सारखे आधी मन तुम्ही करारे आपुले. ते तसे झाल्यावरी दर्शन घडविन निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात. म्हणून ती आणून तुम्ही तुम्हा कारण निष्पास करा आधी मन. तरी पुढचे घडेल हे पहा समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण निष्पास करा आधी मन. तरीच पुढचे घडेल हे पहा समर्थांनी
बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संतांनी भगवंत एक रूप साक्षात. गुळाच्या त्या गोडी प्रत कैसे करावी निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी. बापुनाच्या अंतरी दर्शन तेठ सावले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या करण. रसिक चतुर विद्वान संत सेवा न जाई वृत्ता. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे. म्हणून न्याव त्याने ठेविले नामदेव बालकासी. कवटे बहादूर गावचा एक माळकरी होता साचा. तो वऱ्हाड प्रांतीचा म्हणून उतरला वाड्यात. ते आषाढी द्वादशीशी मरी आली मुक्कामासी. त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारिता. प्रेता मागे चाले प्रेत. पोलीस शिरती घरात यात्रा काढून देण्याप्रत. डॉक्टराच्या हुकमाने वारकऱ्याला ओढिती. गाडी माझी बसविती. चंद्रभागेच्या पार करती. कुडवाडी रस्त्याला हा कवटे बहादुराचा वारकरी. झाला मरीने आजारी. ढाळ होती वरच्यावरी. उलटी मुळीच थांबेना. गोळे हाता पायासी येऊ लागले बहुअशी. कोण न जाई त्याच पाशी. शुश्रूषिता करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत. शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला. कठीण काळाच्या समयाला कोणी न येती उपयोगी. लोकसुखाचे सोबती संकटकाली अविरिती. ते एक रक्षण करती संतत्वा देव हो. तो पाहुन प्रकार श्री गजानन साधूवर. म्हणाले हा ओसरीवर निजला यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सदया. याच्या नांदी लागता वाया. संकट जाईल आपणाते. 50 माणूस बरोबर आपला येदवा साचर. मरीचा तो झाला जोर सांप्रत या पंढरीसी. अशा स्थितीत ये ठाई थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाही चंद्रभागीच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्यांना तुम्ही कैसे खुळावला. आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वाटून जवळ केले. वारकऱ्याला करा धरिले. त्यास उठून बसविले आणि केले मधुरोत्तर. चाला बापा उठा आता जाऊ आपल्या वऱ्हाडा प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा आता वऱ्हाड कशाचे हो. समीपाला माझा अंत जवळ नाही कोणी आप्त. तरी म्हणाले सद्गुरुनाथ वेड्या ऐसा भिवू नको. तुझे टळले गडांतर ऐसे ओदून ठेविला कर. त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती. उभा राहिला त्वरित गती. संतांनी ज्या धरिले हाती त्याने निजममे यमने कसा. घटकेट जायला पहिला परी. मंडळीच्या बरोबरी चंद्रभागीच्या पहिलतिरी. आला समर्था समेत. आनंद झाला फार त्यासी. वंदी समर्थ चरणासी. म्हणे दयाळा काढिले मशी. दाढे धुन काढच्या ऐसा घडता चमत्कार. भक्त करीती जय जयकार. आली कुडू वाडीवर निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करुण वारी आली शेगावा प्रतिसारी. मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामीच्या. एक कर्मठ ब्राह्मण घ्यावयाला दर्शन. त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामीचे. तयाने स्वामीची कीर्ती निज देशी ऐकली होती. म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. 16 ओळे त्याच्याती तो होता मध्यवतमती. खट्ट झाला परमचित्ती समर्थासी पाहता. व्यर्थ आले म्हणेत या वेडाची वज्ञाप्रत. हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी. 16 ओळे येत मेले अनाचाराचे राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्र झाले मृत. पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाट्यावरी. त्या श्वानाते पाहून ब्राह्मण झाले मनी खिन्न. आणू कसे जीवन श्वानपणमध्ये पडला हा. याला न कोणी उचलिती गांजा सदैव धुनकिती. या वेड्यात ते वंदिताती महाराज महाराज म्हणून. जडो याचे साधूपण मला बुद्धी कोटून. झाली याचे दर्शन घ्याया काही कळेना. त्याचा संशय फेडावया समर्थासन सोडून या. येथे झाले तया ठाया जेणे होता ब्राह्मण. आणि म्हणाले तयाप्रत
पूजा करावी यथास्थित. कुत्रे झाले नाही मृत, संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला. निज समर्था बोलू लागला, अरे नाही वेड मला, तुझ्या सम लागले. कुत्रे मरून झाला प्रहार, त्याचे प्रेत रस्त्यावर पडल्याचा विचार तुम्ही न कोणी केला की. ऐसे बोलता विप्राला समर्थांनी जाब दिला, आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या समज्ञान नाही. परिखंती न करा तीडभर, पाणी आणाया घागर, घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यापासी येथे झाले पुण्यराशी. स्पर्शपदाचा करती त्यासी कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार, ब्राह्मण झाला निरुत्तर. म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली, योग्यतना जाणली. ऐसे म्हणून घातली समर्थाच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा, आज सारे क्षमा करा. वरदहस्ता ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तूच सोळा साचार, एक आहेस भूमीवर. करण्या जगाचा उद्धार, तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी भली, समाराधना त्याने केली. कुंशकामनाची पार फिटली, लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत, आपल्या तो देशाप्रत. समर्थ साक्षात भगवंत, ऐसी प्रचिती आली तया. स्वस्ती श्री दासगणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका लाभो सप्तत, हेची इच्छा दासगणू. शुभ भवतु श्री हरिहर परमास्तु इति अष्टदशोऽध्यायी समाप्त. संत श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.